इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत गणित या विषयात पुन्हा आपले सहर्ष स्वागत. याच पाठामध्ये आपण पाहायचं आहे की खंडाच्या सूत्रावरील एक गणित. प्रश्न पहा. a-1 आणि b4-3 हे बिंदू जोडणाऱ्या रेषेला 2:3 गुणोत्तरात विभागणाऱ्या बिंदूचे सन्निर्देशक काढा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहितेवेळी त्याची सुरुवात करतेवेळीच आपण पहिल्यांदा सूत्र लिहायचं आहे. सूत्र पहा. खंडाचे सूत्र pxy बरोबर m1x2 प्लस m2x1 डिवायडेड बाय m1 प्लस m2, m1y2 प्लस m2y1 डिवायडेड बाय m1 प्लस m2. आता या ठिकाणी पहा, एक तक्ता या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. x1 y1 x2 y2 m1 m2 हा एवढ्यासाठी दिलेला आहे की आपण किमती घालते वेळी चुकू नये म्हणून असा तक्ता आम्ही तयार केलेला आहे. पहिल्या ए बिंदूचे सन्निर्देशक आपण x1 y1 घेतलेले आहेत -1 बी बिंदूचे सन्निर्देशक आपण x2 y2 घेतलेले आहेत 4 - 3 आणि गुणोत्तर जे आहे m1:m2 हे जे गुणोत्तर आहे m1चं पूर्वपद आणि m2चं उत्तरपद आहे m1 2 आणि m2 3. खंडाचे सूत्र आपण लिहिलेलं आहे. आता या खंडाच्या सूत्रामध्ये सर्व किमती आपण ठेवायच्या आहेत. पहा, m1ची किंमत 2 ठेवली, x2ची किंमत 4 ठेवली, अधिक m2ची किंमत 3 ठेवली, x1ची किंमत -1 ठेवली. छेदाच्या ठिकाणी m1 अधिक m2 म्हणजेच 2 अधिक 3. m1ची किंमत 2 आणि y2ची किंमत -3 अधिक m2ची किंमत 3 आणि y1ची किंमत 7. छेदाच्या ठिकाणी 2 अधिक 3. आता या ठिकाणी 2 आणि 4चा गुणाकार 8 येतो, अधिक -3 येते. 3 गुणिले -1 -3. छेदाच्या ठिकाणी 2 अधिक 3 5. 2 गुणिले -3 -6 अधिक 3 सत्ते 21. छेदाच्या ठिकाणी 2 अधिक 3 5. इथं बघा 8 अधिक -3 म्हणजेच 8 - 3 बरोबर 5. 5/5 उत्तर आलं 1. -6 अधिक 21 उत्तर येणार 15. 15/5 उत्तर येणार 3. म्हणजेच खंडाच्या सूत्रावरून दिलेल्या रेषेला 2:1 या गुणोत्तरात विभागणाऱ्या बिंदूचे सन्निर्देशक आपल्याला मिळाले आहेत 1 3. तर अशा प्रकारे खंडाच्या सूत्रावरचं एक गणित आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद.